भाताची आवनी चालू झाली आणि आवनी आमची हिराबाई आहे ना, हिराबाई पण आज ना सगळे काढायला आले सगळे. आता हिराबाई इथे. अरे काय हिराबाई, काय काम चाललंय? काढते बघ सगळे, हे बघा. आता ही काढणार आणि त्याच्यानंतर ही लावायची, मुठी बिठी बनवते ते बघा. सगळ्यांची हिराबाई कधीपर्यंत होतील काम? आता उद्या दिवस लागेल ना. उद्याचा दिवस अजून लागेल. मग आता हे घेऊन काय करणार? मग आता घेऊन जायचं आहे. हे अशा मुठी बनवल्या जातात आणि ह्यानंतर शेतामध्ये लावायचे आहेत. हे बघा, चाललंय का बरोबर? हे बघा, आमच्या हिराबाईचा स्पीड आहे ना, स्पीड काय ऐकणार नाही का. बघा कसं काम चाललंय. अशा पद्धतीने आमच्या कोकणातली ही जी भात लागवड जी आहे, ती भात लागवड ही चालली सगळ्यांची. हिराबाई आवनीच बोलतो ना आपण याला, आवनी ना, आवनी. हे बघा, मुठी काढल्या, ते साफ करायचे व्यवस्थित आणि त्यांचं काम पण जोरात चाललंय. बघा, हे बघा. काय हो बाबा, बरोबर चाललंय का? काय बोलत नाही तुम्ही? काय नाराज आहे का? नाही ना. मग अशा पद्धतीने कामं चाललीत. काय मजा वाटते का काम करायला? मजा वाटते ना? चालेल चालेल. तुमचा हात पण स्पीड भरपूर चालतोय. हातलंही चालवतो. चालत आहे ना? कायमचे करता कामं? हा, मग हे बघा, अशा पद्धतीने आमची आवनी चालली. ही आमची शेत, इथून सगळी माणसं आहेत. काय माणसं, भाकर आता खायचीच आहे. आता भाकर खायची आहे, ही सगळी कामं करायची आहेत. तुला करायची आहेत कामं, मला काय फोटोज काढायचे आहेत. चालेल चालेल, आलेच सगळेजण. हा, मग काय, आज मुळात काय झालंय, वातावरण चांगलं आहे. काय बरोबर चाललंय का सगळं कामं? बरोबर आहे का? कधीपर्यंत होईल? उद्या होईल. उद्या होईल. वेळ नाही भेटत ना? वेळ नाही ना, हा, कामावर जायला लागतंय ना. कामाला जायला, कामाला जाऊन करायचं. म्हणजे मुळात नोकरी करून शेती करायची. मजा वाटते. मजा. हां, मजा वाटते. सगळं व्यवस्थित. आता कधीपर्यंत होईल सगळं काम? उद्या होईल फायनल. उद्या फायनल. मग लावणार आहे? आता जाऊन लावायचं, हां, परत कमी पडलं परत खाणार. परत खणायचं. मग जेवढं लागेल तेवढं हे करायचं. तर पावसाचा काही जास्त पाऊस पडल्यानंतर मग तिथं ओल येतो ना, हां, त्याच्यामुळे लागवड थांबते. लागवड थांबते. मग ते पाण्याचा प्रॉब्लेम पण आहे. म्हणजे प्रॉब्लेम येतो ना, मग पाणी वरून जातं, मग दिसत नाही लावताना ना. मग शेतामध्ये पूर्ण पाणी येऊन जातं काय? हां, नदीचा प्रवाह आहे ना तिकडं, हां हां त्याच्यामुळं हां कमी लावायचं. हां हां जेवढं लावल तेवढं लावायचं. हां हां. पाच एकटेच आहेत तुम्ही? एकटेच येतील ना माणसं भाकरी घेऊन. भाकरी घेऊन येतील सगळे. आता येत आहेत म्हणजे येतात. तुमचं काम नोकरी करून करायची. करायचं. आमचा हा कोकणातला शेतकरी ना असा असतो बघा, नोकरी करून ज्यावेळी आवनीची वेळ येते ना, त्यावेळी नोकरी बिकरीला सगळं लाट मारतो आणि सरळ 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 इथं शेतीवर येतोय. याच्यामध्ये जो आनंद आहे ना, तो कुठेच मिळणार नाही आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हा ओढा आपला, हा बघा, इथून हा इकडून सगळ्या गावांचं पाणी येतं. समोर बघा, तिकडे भात शेती करतात लोक आणि पाणी बघा किती येते. हे बघा, हे इथून हा आपला बांध, हा इथून पाणी गेलं, ही एक बाजू. हे बघा, हे बघा पाणी. आणि अशा पद्धतीने एवढं पाणी आल्यानंतर, आणि हे शेत होतं आपलं, या शेतामध्ये आपण भात लागवड करायचो. ते भात पण नाही राहिलं. हे बघा, एवढं पाणी जर झालं आणि एवढा पाऊस झाला तर काय करणार? हे बघा, अजून भात लावायचं आहे. सगळे जमा करून ठेवलेत आणि ते खालचं शेती पाणी आहे ना, त्याच्यामध्ये लावायचे ते. हे बघा,
चिकूच्या बागेमध्ये खतं द्यायची आता गरजच नाही राहिली, कारण हा जो पाळा पाचोळा होता ना, हा सगळा पडून ही बाग एकदम सुंदर झाली. आता खतांची कोणतीही गरज नाही आहे. हे बघा ना, टोटल चिकूची बाग आणि काही आवश्यकता नाही आहे खतं द्यायची. मुळात आपण देत पण नाही आहेत, परंतु दुसरी कोणती खतं द्यायची गरजच नाही आहे. नॅचरल पाळापाचोळा पडला होता आणि त्याच्यामुळे ही खतं तयार झाली. पावसाळ्यामधली ही मजा खूप असते. महादेव शेटने आज स्विमिंग पूल काय करायचं आहे, साफ करायचं आहे, ब्रश मारायचं आहे, कारण ब्रश मारणे गरजेचं आहे. स्कीमर लावलं आणि याच्यामध्ये पण महादेव शेट चॅम्पियन झालं. हे बघा, अशा पद्धतीने स्वच्छ होऊन जाईल आता स्विमिंग पूल. एकदम स्वच्छ आहे. बघा कसा बोलतोय, एकदम स्वच्छ आहे. कामं चालली आहेत चांगली व्यवस्थित. ब्रश मारायचं बघा बोलतात. हे बघा, अशा पद्धतीने आमची आजची ही कामं चालली आहेत सगळी. आणि स्विमिंग पूल काय झालं आहे, मोठा असल्यामुळं होतं आहे काय की मेंटेनन्सला सुद्धा भारी पडतं मग. आणि त्यात पाऊस असा बघताय ना तुम्ही, एवढा पाऊस जोरात आला आहे ना, त्यामुळं पर्याय पण नाही आहे. सकाळपासून मेहनत केली ना, त्याचा फायदा आता दिसतो आहे. कारण मुळात स्विमिंग पूल साफ करणे सोपं काम नव्हतं, कारण हा एरिया मोठा पडतो आहे. आणि एरिया मोठा पडत असल्यामुळे काय होतं आहे, गोंधळ होतो आहे साफ करायला. कारण वरती आंब्याची झाडं आहेत ना, त्याची पानं कायमची पडत असतात. आणि मुळात काय केलं आहे, आंब्याची झाडं तोडली नाही, कारण त्याच्यामागचं कारण एक होतं की पहिल्यापासून ती झाडं आहेत. स्विमिंग पूल तर आत्ता आलं आहे, कारण तो नंतर आलेला आहे. आणि ही झाडं पहिल्यापासूनची आहेत, साधारण 1996 पासूनची. आणि त्यामुळं त्यांना तोडताना जीव थोडासा खालीवर झाला. आणि त्यामुळंच त्यांनासुद्धा स्विमिंग पूलच्या जवळ घेतले. आता काय होतं आहे, ज्यावेळी आपण इथे येतो ना, त्यावेळी या सावलीमध्येच आपण बसतो, मस्त मजा करतो. आता नॅचरल सगळं लोकेशन आहे. काही कुठेही फोटोशूटसाठी वेगळं करायची गरज नाही आहे. त्यामुळेच ही झाडं सगळी ठेवली आणि सगळे आंबेत आणि चांगल्या पद्धतीचे आंबेत. आणि विशेष काय होतं, आलेले आंबे पण काय करतात, स्विमिंगमध्ये पडतात.